श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांना माहिती श्रावण महिना सुरू झालाय आणि येत्या सोमवारी पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवार आपण भरपूर उपवास करतो, भरपूर सेवा करतो. कोणी रुद्राभिषेक करतं, कोणी घरी बसले अभिषेक करतं, कोणी शिवपुराण वाचतंय, कोणी काही शिवलीलामृतही वाचणार आहे. प्रत्येकाची सेवा वेगळी आहे, प्रत्येकाने सेवा करते, पण आपल्याला त्यातही काही सेवा करायच्या. त्या दिवशी आपल्याला काय करायचंय, महादेवाच्या मंदिरात नक्की जायचंय. कधी जा तुम्ही, सकाळी सकाळी पहाटे जा, रात्री 10ला जा, 9ला जा, पण नक्की मंदिरात जा. कारण मंदिरात जाण्याचं महत्वही तेवढं आहे. मंदिरात गेला की तिथे तुम्ही पंचामृतीमध्ये महादेवाचा अभिषेक करा. पंचामृती नक्की करा, कारण की दही, दूध, मध, तूप आणि साखर ह्याने पंचामृतीचा अभिषेक केला तर आपले सुखदूत ना प्रेम असेल, मनात शांती, दुधाने केलं तर मनात शांती भेटते. पाण्याने अभिषेक केला की घरातलं वातावरण स्वच्छ सुंदर राहतं, छान राहतं. सुख समृद्धी पैसा सगळं आपल्याला भेटतं, आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळं तुम्ही ह्या पंचामृती नक्की अभिषेक करा. सोबत आपल्याला जमलं तर बेल नक्की, एक तरी बेल नक्की अर्पण करा. दत्तात्रेयाचं फुल भेटलं तर दत्तात्रेयाचं फुलही अर्पण करा. सोबत तुम्हाला त्या दिवशी एक उपाय करायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती, शिवपिंडीवरती शिव परिवार पूर्ण वसलेला आहे. म्हणजे त्यात महादेवही आहे, त्या देवी माता पार्वती आहे, सोबत कार्तिकेय आहे, अशोक सुंदरी आहे आणि गणपती बाप्पाही आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण परिवाराची सेवा करायची. त्या दिवशी आपल्याला काय करायचंय, थोडे 21 तांदळाचे दाणे घ्यायचे, अख्खे अखंड घ्या. मग तुम्ही कोणतेही घ्या, बासमती घ्या, साधे घ्या, कोणते, पण अखंड दाणे घ्या, अक्षता घ्या त्या. पण त्यांना हळदी कुंकू लावायचं नाही. अखंड 21 तांदळाचे दाणे घ्यायचे, तुम्हाला उजव्या हातामध्ये ठेवायचे आणि तुम्हाला 21 वेळा तुम्हाला कमलाकारी मंत्र जप करायचा आहे. ओम श्री रीम श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री रीम श्री महालक्ष्मी नमः. हा कमलाकारी मंत्र सगळ्यांना माहिती आहे, तो कमलाकारी मंत्र जप करायचा आहे. आणि मग ते तांदूळ जे आहे ते तुम्ही असे पिंडीवर व्हायचे. आणि त्या दिवशी शिवमूठ तांदळाची, त्यामुळे शिवमूठ तांदूळही तुम्ही व्हा त्या दिवशी. हा उपाय आपल्या करायचा. हे तुम्ही 40 सोमवार करा किंवा पूर्ण महिनाभर तुम्ही मंदिरात जाणार असेल तर पूर्ण महिनाभर हा उपाय नक्की करा. त्यांनी खूप चांगले, म्हणजे अखंड लक्ष्मी स्थिर राहते. म्हणजे प्राप्त लक्ष्मी, जी आपल्याला लक्ष्मी येते आपल्या घरात, ती स्थिर राहण्यासाठी हा उपाय करायचा. त्यामुळे आपल्या घरात प्राप्त लक्ष्मी स्थिर राहते. त्यामुळे हा उपाय नक्की करा. सोबत तुम्हाला काय करायचंय, एक तांब्याचा गडू घ्यायचा, त्याच्या हात ठेवायचा आणि एक मंत्र जो तुम्हाला डिप्रेशन कॉस्ट याच्यामध्ये देते, मी तुम्हाला लिहून देते, तो मंत्र तुम्हाला करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा, जसं जमेल तुम्हाला. 108 वेळा केला तरी चालेल. आणि तो मंत्र म्हणून तुम्ही ते पाणी जलार्पण करायचंय. ह्यानी तुम्हाला ते लक्ष्मी प्राप्तीचाच उपाय हा, पण लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी हा उपाय नक्की करा. आणि अखंड लक्ष्मी स्थिर राहते, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहते. त्यामुळे हा उपाय. आणि किंवा तुमचे जर मार्ग ओपन होत नाही कामाचे, आपण प्रयत्न भरपूर करतो पण कधी आपले मार्ग ओपन होत नाहीये, तर तुम्हाला नवीन स्तोत्र भेटेल, नवीन मार्ग भेटेल, तुमची काम होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे उपाय तुम्हाला नक्की करायचे. हे उपाय केल्यामुळे अखंड लक्ष्मी स्थिर लक्ष्मी तर राहील, घरात सुख शांती समृद्धी, सर्वांचं आरोग्य चांगलं राहील. घरातल्या एकाने जरी केलं तरी खूप फायदा सगळ्यांनाच भेटतो परिवाराला, पण सगळ्यांनी जरी केलं तर खूप छानच राहील. श्री स्वामी समर्थ.